नमस्कार मंडळी, मी डॉक्टर मीनल सोहनी हीलिंग ॲटिट्यूड्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। थोड्याशा गॅप नंतर मी तुमच्याशी कनेक्ट करतेय आणि तेही एका नवीन नावाने। त्यामुळे या नावाची थोडीशी फिलॉसॉफिकल बॅकग्राऊंड आधी तुम्हाला सांगते। गेली अनेक वर्ष मी शरीर आणि मन याचा एकत्रित अभ्यास करते। क्लायंट्स बरोबर काम करताना मग होमिओपॅथी असो, काउन्सिलिंग असो, हिप्नोथेरपी किंवा अनेक दुसऱ्या थेरपीज असो, अक्षरशः हजारो क्लायंट्स ट्रीट करताना प्रत्येक वेळेला माझ्याही लक्षात आलं की आपण शरीर आणि मन यांना वेगळं करूच शकत नाही। अहो, पावभाजी खाताना तुम्ही त्याचा वास वेगळा करू शकता का त्याच्यापासून? आपल्या अस्तित्वाचंही अगदी तसंच आहे। शरीर आणि मन हे आपल्या अस्तित्वाचेच दोन पैलू आहेत। मन जे अगदी तरल असतं, जे ॲब्स्ट्रॅक्ट असतं, ते स्त्री तत्वाचं रिप्रेझेंटेशन आहे आणि शरीर जे घन आहे, जे आपण टच करू शकतो, फील करू शकतो, ते पुरुष तत्वाचं रिप्रेझेंटेटिव्ह आहे। आणि या स्त्री पुरुष तत्वांच्या बॅलन्समधनं किंवा यिन यांग बॅलन्समधनं आपलं अस्तित्व बनलंय। आता तुम्ही आपल्या शरीरातल्या 7 चक्रांविषयी ऐकलं असेल, तर ही 7 चक्र सुद्धा हा स्त्री पुरुष तत्वांचा बॅलन्स सांभाळत अखंड आपल्याला ऊर्जा पुरवत असतात, आपल्या अस्तित्वाला ऊर्जा पुरवत असतात। आता हीलिंग म्हटलं तर आपल्या शरीर आणि मन या दोन्हीचं हीलिंग व्हायला पाहिजे, तरच आपल्याला संपूर्ण एक ज्याला आपण होलिस्टिक आरोग्य म्हणतो ते आपल्याला मिळेल। म्हणजे आपण एक उदाहरणच घेऊन बघूया। समजा एखाद्याला व्हर्टिगोचा त्रास आहे, त्याला चक्कर येतेय, पायाखालची जमीन अस्थिर वाटतेय, तर हे फक्त शरीरातल्या आजाराचं द्योतक झालं। याचा पॅरलल ॲटिट्यूड काय असू शकतो? तर त्या माणसाच्या आयुष्यात कुठल्या तरी एरियामध्ये काहीतरी इन्स्टेबिलिटी क्रिएट झालीय आणि त्यामुळे त्याला स्थिरता वाटत नाही। आता या माणसाला आपण फक्त व्हर्टिगोची औषधं दिली तर तो व्हर्टिगो थोड्या दिवसांनी परत येणार आहे। म्हणजेच होलिस्टिक हीलिंगसाठी आपल्याला या इन्स्टेबिलिटीचा, अस्थिरतेचा शोध लावला पाहिजे आणि त्याचा ॲटिट्यूड पण हील केला पाहिजे। म्हणजे या स्त्री पुरुष तत्वाचं दोन्हीचं हीलिंग आपल्याला एकत्रित करता येईल। आता जी गोष्ट आजारांची तीच आयुष्याची। समजा तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे, तुम्ही नोकरी दिलीत सोडून, तुमचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला, पण ॲटिट्यूडचं काय? तुम्ही काही शिकलात का या सिच्युएशन मधनं? म्हणजेच एखाद्या प्रॉब्लेम मधनं, लाईफ मधल्या एखाद्या चॅलेंजिंग सिच्युएशन मधनं जाताना आपल्याला त्या सिच्युएशनला डील करण्याचा करेक्ट ॲटिट्यूड काय आहे हे पण माहिती असण्याची गरज आहे। त्यातनंच आपली पर्सनल इव्हॉल्वमेंट होणार आहे, आपली आध्यात्मिक प्रगती सुद्धा होणार आहे। आणि म्हणूनच लाईफ मधल्या चॅलेंजिंग सिच्युएशन्स असतील, स्ट्रेस असेल, वर्क लाईफ बॅलन्स असेल, पर्सनल लाईफ, रिलेशनशिप्स, पेरेंटिंग, अशा अनेक वेगवेगळ्या एरियाजमध्ये आपण हा यिन यांग किंवा स्त्री पुरुष तत्वांचा बॅलन्स कसा सांभाळू शकतो, एक हीलिंग ॲटिट्यूड काय असेल, एक चांगला ॲटिट्यूड काय असेल, या सगळ्याची चर्चा मी माझ्या व्हिडिओजमधनं करणार आहे। माझं हे यूट्यूब चॅनेल आहे, तसंच हीलिंग ॲटिट्यूड्स असं माझं इंस्टाग्राम हँडल पण आहे, तिथेही तुम्ही जरूर व्हिजिट करा, त्यालाही फॉलो करा। या दोन्हीमधनं मी असंख्य गोष्टींतले हीलिंग ॲटिट्यूड्स काय असतील हे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। या काळात जेव्हा मी तुमच्याशी थोडीशी आउट ऑफ टच होते, तेव्हा अनेक जणांनी मला खूप मेसेजेस पाठवले की डॉक्टर अहो, वेबिनार चालू करा ना पुन्हा, मेडिटेशन्समध्ये काय मजा यायची आम्हाला, व्हिडिओ कधी टाकताय नवा? तर ह्या सगळ्या माझ्या हीलिंग ऑडियन्सचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी मला एवढं प्रेम, एवढा पाठिंबा दिला। आणि हा पाठिंबा भविष्यातही तुम्ही सगळे मला देणार आहात याविषयी मला पूर्ण खात्री आहे। तेव्हा अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। आणि जेव्हा केव्हा असं वाटेल की एखादा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या आप्तेष्टांना किंवा रिलेटिव्हजना खूप महत्वाचा आहे किंवा खूप इंटरेस्टिंग आहे, तेव्हा तो जरूर शेअर करा। आपण सगळ्यांनी मिळून एक मोठी हीलिंग कम्युनिटी तयार करायची आहे आणि आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत हीलिंग ॲटिट्यूड काय आहे ते पाहून आपली वैयक्तिक आणि आध्यात्मिक प्रगती करायची।